प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं। आपण ज्या काही गोष्टी नशिबावर सोडून देतो त्याच नशिबाला हरवून प्रांजल पाटील या दृष्टीहीन असून सुद्धा त्यांनी एकदा नाही तर 2 वेळा UPSC एक्झाम क्रॅक केली आहे। 2017 मध्ये त्यांनी UPSC एक्झाम दिली आणि 124वा रँक मिळवला आणि त्यानंतर ठरल्या त्या भारताच्या पहिल्या दृष्टीहीन IAS ऑफिसर। प्रांजल पाटील यांच्याकडे 2 पर्याय होते, एक नशिबाला दोष देत रडत बसणं आणि दुसरा पुढे जाऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं। त्यांनी दुसरा पर्याय निवडला। दरवर्षी UPSC ची तयारी करणारे अनेक असतात, प्रत्येक जण UPSC एक्झामही देतात, सर्व सुविधा असून सुद्धा यातील काहीच जणांना UPSC मध्ये यश मिळतं, कारण UPSC हे आपल्या देशातील वन ऑफ द टफेस्ट एक्झाम आहे। तरी सुद्धा प्रांजल पाटील यांच्यासारख्या नेत्रहीन मुलीने ती पास करून दाखवून दिला आहे की ठरवलं तर अशक्य असं काहीच नसतं। त्या 2016च्या पहिल्याच प्रयत्नात UPSC क्वालिफाय झाल्या। त्यांनी 773वा रँकही मिळवला। इंडियन रेल्वेज मध्ये त्यांना पोस्टही मिळाली, परंतु 100% दृष्टीहीन असल्या कारणाने त्यांना नकार देण्यात आला। परंतु हार मानून गप्प बसणाऱ्यातील त्या मुळीच नव्हत्या। त्यांनी 2017 मध्ये पुन्हा एकदा UPSC एक्झाम दिली आणि 124वा रँकही मिळवला। 2017 मध्ये 124 रँक मिळवून त्या केरला कॅडरच्या IAS ऑफिसर झाल्या। प्रांजल पाटील यांची वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी दृष्टी गेली, परंतु यामुळे त्यांचं IAS होण्याचं स्वप्न रोखलं नाही। त्यांचं हे कर्तृत्व सर्वांना भुरळ पाडणार आहे। प्रांजल पाटील यांचा जन्म 1 एप्रिल 1988 ला उल्हासनगर येथे झाला। प्रांजल यांचे वडील इंजिनियर तर आई ह्या गृहिणी आहेत। वयाच्या 6व्या वर्षानंतर त्यांना दिसणं बंद झाल्यामुळे त्यांनी कमला मेहता स्कूल ब्लाइंड मधून त्यांचं स्कूलिंग पूर्ण केलं आणि त्यानंतर सेंट झेवियर्स कॉलेज मधून त्यांनी BA ची डिग्री मिळवली। त्यानंतर त्या दिल्लीला आल्या आणि जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी मधून त्यांनी MA MPhil आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर PhD ची डिग्री मिळवली आणि त्यानंतर एका फ्रेंडने प्रोत्साहित केल्यानंतर त्यांनी UPSC देण्याचं ठरवलं आणि विना कोचिंग पहिल्याच प्रयत्नात त्यांनी UPSC क्रॅकही केली। UPSC चा प्रवास त्यांच्यासाठी अवघड होता, पण अशक्य अजिबातच नव्हता। UPSC ची तयारी करत असताना त्यांनी प्रत्येक पुस्तक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ऐकलं आणि अभ्यास केला। त्यांचे हे कर्तृत्व सगळ्यांना भुरळ पाडणार आहे, पण त्या सांगतात की आपल्या अंधत्वाला कुणीही अडथळा मानू नये। व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक जरूर करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा।